अखेर जवळेकडलगच्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश. आमदार अमोल खताळ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. जवळेकडलग येथील बालकावर बिबट्याने केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेत नागपूरच्या प्रधान मुख्य वन संरक्षण कार्यालयाने बिबट्याला ठार मारण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी वनमंत्र्यांची भेट घेऊन यासाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नाशिक येथील मुख्य वन संरक्षकाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र टीम कार्यरत करण्यात आली आहे. शनिवारी रात्री जवळेकडलग येथील सिद्धेश कडलग या 4 वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला. या दुर्दैवी घटनेत त्याला प्राण गमवावे लागल्याने ग्रामस्थांकडून संतप्त भावना व्यक्त झाल्या. बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाल्याशिवाय सिद्धेशचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. घटना घडल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार अमोल खताळ यांनी तातडीने वन विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना देऊन कडलग कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे तसेच या भागातील बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी अधिक यंत्रणा सक्रिय करण्याच्या सूचना दिल्या. अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर येथेच असलेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन जवळेकडलग येथील घटनेबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्यांच्या दहशतीचे वास्तव निदर्शनास आणून दिले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने नागपूर येथील प्रधान वन संरक्षण एम श्रीनिवास रेड्डी यांनाही संपर्क करून जवळेकडलग येथील बिबट्या जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व उपाय करतानाच बिबट्याला ठार करण्याच्या दृष्टीने स्थानिक वन अधिकाऱ्यांना परवानगी देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यास सांगितले. मुख्य प्रधान वन संरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांनी नाशिकच्या मुख्य वन संरक्षकांना आदेश काढून जवळेकडलग येथे मानवी जीवितास त्रासदायक ठरणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी भारत सरकारच्या सर्व नियमांना अधीन राहून सर्व उपाय करण्याचे तसेच हे प्रयत्न विफल झाल्यास बिबट्यास ठार करण्यास मंजुरी देत असल्याचे लेखी आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे नाशिकच्या मुख्य वन संरक्षकाच्या आधिपत्याखाली तज्ज्ञांची विशेष टीम पाचारण करण्याचे आदेशही नागपूर येथील प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाने निर्गमित केले आहेत.